श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये पुण्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ चैताली पाटील या स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावर शहार आणणारा, हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. बघा, जेव्हा जेव्हा आपण मनापासून स्वामींची सेवा करतो, श्री स्वामी समर्थ महाराजांची पारायणे करतो, महाराजांना आवडणाऱ्या ज्या ज्या गोष्टी करतो त्या श्री स्वामी समर्थ महाराजांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतात आणि जेव्हा महाराज आपल्या सेवा बघतात, आपण केलेली पारायणे बघतात, तेव्हा आपल्यावरती कशी कृपा करतात हे प्रत्येक स्वामी भक्ताला या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मी सौ चैताली पाटील आणि मी पुण्यात राहते. इतर स्वामी भक्तांपेक्षा माझा अनुभव थोडासा वेगळा आहे, कारण लोक श्रद्धेने मनापासून सेवा करतात. मी मात्र मांसाहार खाऊन सेवा केली, पण त्यानंतर माझ्या आयुष्यात जे घडलं आज मी तेच तुम्हाला सांगणार आहे. मी खूप लहान होते आणि त्याचवेळी माझी आई मला सोडून गेली म्हणजे ती मरण पावली. खूप लहान वयात मी अनाथ झाली. त्यानंतर बाबांनी दुसरे लग्न केले आणि मग मला सावत्र आई आली. मात्र सावत्र आई माझा खूप छळ करायची, मला प्रचंड त्रास द्यायची. एकदा तर तिने मला भाजवलं सुद्धा होतं. आणि मग हे सगळं माझ्या मामीला, माझ्या आजीला कळालं. त्यामुळे माझे मामा मला त्यांच्या गावी घेऊन आले. मग तिथून माझ्या मामींनी माझा सांभाळ केला. पण शेवटी कितीही केलं तरी आईची सर आणि आईची माया ही आईच देऊ शकते हे क्षणाक्षणाला मला वाटायचं. मी नेहमीच माझ्या मैत्रिणी बघायचे, आजूबाजूला असंख्य मुली बघायचे ज्यांना आई असायची, पण माझ्याकडे आईसुद्धा नव्हती आणि माझे बाबासुद्धा माझे नव्हते. मला खूप त्रास व्हायचा, राग यायचा. त्यामुळे मी देवाला मानत नव्हते. मी कधीही देवासमोर हात जोडले नव्हते किंवा कधीही मी देवापुढे झुकले नव्हते. देव असतो हीच कल्पना मला कधी मान्य नव्हती. ताई म्हणतात, मामानी सुव्यवस्थित असणारे एक चांगले स्थळ पाहिले आणि तिथे माझे लग्न लावून दिले. खरं तर माझे पती एका कंपनीमध्ये कामाला, मात्र चांगल्या पोस्टवर. माझ्या सासूबाई ह्या एक छोटीशी कॅन्टीन चालवायच्या आणि माझे सासरे जे होते ते बस डेपोमध्ये ड्रायव्हर. म्हणजे सगळेच लोक स्वतःच्या पायावर उभे होते, स्वावलंबी. सुशिक्षित घराणं होतं, त्यामुळे मला सुद्धा आवडलं. लग्न झालं, सगळं काही छान आनंदाचं सुरू होतं. माझ्या सासूबाई अत्यंत श्रद्धाळू, त्या स्वामी सेवा करायच्या. स्वामींवरती त्यांची खूप निष्ठा. मग बऱ्याच वेळा त्या मला स्वामी सेवा कर असे सांगायच्या, पण मी कधीही त्यांचं ऐकत नव्हते.
आमच्या दोघींमध्ये अत्यंत चांगले संबंध. मात्र आमच्यात कधी वाद झाले तर ह्या एकाच गोष्टीवर. मला सेवा पूजापाठ मान्य नव्हती आणि त्या मला ह्या गोष्टी करायला सांगायच्या. जवळपास लग्नाला 7 वर्ष उलटून गेली. मला अजूनही अपत्य नव्हते. शेजारचे पाजारचे सगळे लोक हसायचे. अजूनही आई बनण्याचे सुख मला मिळाले नव्हते. त्यामुळे बऱ्याच वेळा मी सुद्धा नाराज असायचे. एके दिवशी माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं, आता दत्त जयंती जवळ आलेली आहे, तर त्यानिमित्त तू गुरुचरित्र पारायण कर आणि स्वामींच्या समोर संकल्प कर. स्वामींना नवस घे. नक्कीच ते तुझी ओटी भरतील आणि तुला बाळ देतील. पण माझा विश्वास नव्हता. मी स्पष्ट नकार दिला. मात्र त्या माझ्या पाठी खूप हट्ट करत होत्या. शेवटी नाईलाजाने त्यांना हो म्हटलं आणि त्यावेळेस मी गुरुचरित्र पारायण सुरू केलं. खरं तर देव असतो का हे मला पाहायचं होतं. खरंच स्वामी असतात का हे मला जाणायचं होतं. म्हणून मी गुरुचरित्र पारायण करत असताना मांसाहार ग्रहण केलं. तुम्हाला सांगते, पहिल्याच दिवशी मी मांसाहार ग्रहण केलं आणि पारायणाला सुरुवात केली. खरं तर बऱ्याच वेळा लोकांना त्रास होतो किंवा अजून काही होतं, पण मला असं काही झालंच नाही. पहिला दिवस छान पार पडला. दुसऱ्या दिवशी दुसरे अध्याय झाले. असे माझे 7व्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी 7 अध्याय 7 दिवसीय पारायण पूर्ण पार पडले. सासूबाई सुद्धा खुश होत्या, कारण मी हे पारायण केलं होतं. त्यामुळे त्यांना एक वेगळाच आनंद होता. पण मी तर मांसाहार करून हे केलं, मग तरीही स्वामींनी माझ्याकडून हे पारायण कसं घडवून घेतलं, मी याचाच विचार करत होते. मला असं वाटलेलं, पहिल्या दिवशी मांसाहार केलं तर दुसऱ्या दिवशी काहीतरी विघ्न किंवा अडचण येणार आणि हे पारायण थांबणार. पण स्वामींनी माझ्याकडनं पारायण पूर्ण करून घेतलं. दत्त जयंतीच्या दिवशी पारायणाचं उद्यापन झालं. जसं उद्यापन करतात अगदी तसंच मी पूर्ण केलं. संध्याकाळी 7:30 वाजले असतील. नैवेद्य ठेवला, गोमातेला भोजन दिलं. त्यानंतर 8:30 वाजता मी स्वतः जेवण केलं. जेवण झालं. आता झोपण्याची तयारी सुरू झाली. सासूबाईंनी सांगितलं की तिथे जो दिवा लावलाय त्यामध्ये थोडंसं तेल घाल, म्हणजे रात्रभर दिवा पेटता राहील. तेल घालण्यासाठी म्हणून मी त्या स्वामींच्या फोटोसमोर गेले. तिथे असणाऱ्या दिव्यात मी तेल घातले. तुम्हाला सांगते, जसं तेल मी त्या दिव्यात घातले, दिव्याची ज्योत मोठमोठ्याने फडफडली. एका क्षणाला त्या दिव्यातून ती आग माझ्या अंगावर येतेय असेच वाटले. एक लख्ख प्रकाश जाणवला आणि त्या क्षणातच जिथे आमचं देवघर आहे, जिथे मी चौरंग मांडलेला, त्याच्या पाठीमागे एक आकृती तयार झाली. खरं तर बऱ्याच वेळा मी अनुभवांमध्ये स्वामींची आकृती किंवा स्वामींचे काही चमत्कार पाहिले होते. मात्र ही चौरंगाच्या मागे जी आकृती तयार झाली होती ती चक्क माझ्या आईची होती. हुबेहूब जशी माझी आई दिसते तशीच्या तशी आकृती त्या भिंतीवर तयार झाली. मी सासूबाईंना बोलवलं, पतीला बोलवलं. ते जेव्हा हे बघत होते ते सुद्धा थोडेसे अजब होते. आम्हाला काहीच कळेना. बराच वेळ आम्ही तिथेच बसलो. त्या दिवशी पहिल्यांदा हा स्वामींचा चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी बघितला. मात्र 1.5 ते 2 तासानंतर ती आकृती आपोआप गायब झाली. म्हणजे स्वामींनी मला माझ्या आईचं रूप त्या 7 दिवसांच्या पारायणाच्या उद्यापनाला दत्त जयंतीच्या दिवशी साक्षात दाखवले. माझ्या डोळ्यातले पाणी थांबलेच नव्हते. रात्री झोप लागत नव्हती. सतत मनामध्ये आई येत होती. हा काय चमत्कार आहे हे सतत मी जाणत होते. जेव्हा मला झोप लागली तेव्हा मला स्वप्न पडले आणि तुम्हाला सांगते, स्वप्नात मला आई दिसली. आई आणि श्री स्वामी समर्थ महाराज दोघांचे एकच रूप होते. आईने मला स्वप्नात दर्शन दिले, आशीर्वाद दिले, मला जवळ घेतले आणि मला म्हणाली, बाळा घाबरू नकोस, रडू नकोस, माझी काळजी करू नकोस. मी खूप खुश आहे. मी स्वामींच्या जवळ आहे. तुझं सगळं मी पाहत आहे. तू फक्त स्वामी सेवा मनापासून कर. स्वामी तुला आयुष्यात काहीच कमी पडू देणार नाही. आता आईने मला रात्री स्वप्नात हे सांगितलं, तिची ही इच्छा होती
मग मात्र मी मनापासून स्वामी सेवा करू लागले. कुठल्याही देवाला न मानणारे मी आता मनोभावे मनापासून स्वामींची आरती करायचे, नित्यसेवा करायचे. सासूबाईसुद्धा खुश होत्या. घरातील वातावरणसुद्धा आनंदी होतं. सगळं छान सुरू होतं. त्याच्यानंतर 1 महिना पूर्ण पार गेला आणि मग पुन्हा एकदा माझ्या मनात स्वतःहून आलं की आपण गुरुचरित्र पारायण करूया. यावेळेस मी मनापासून पारायण केलं होतं. पहिल्या दिवशी संकल्प केला आणि स्वामींना म्हटलं, स्वामी माझी ओटी भरा, माझ्या पदरामध्ये बाळाचं सुख द्या. पारायणाला सुरुवात झाली. पहिला, दुसरा, तिसरा दिवस गेला. 7वा दिवस होता आणि तुम्हाला सांगते पुन्हा एकदा 7व्या पारायणाला एक मोठा चमत्कार घडला. खरं तर त्या महिन्यामध्ये माझी पिरियडची डेट आलीच नव्हती. जो उद्यापनाचा दिवस होता त्या दिवशी माझं BP अत्यंत लो झालं. अंग काफू लागलं. मला उभासुद्धा राहता येईना. त्यामुळे माझे पती मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि जेव्हा तिथे मला चेक केले तेव्हा त्यांनी सांगितले मी प्रेग्नंट आहे. ताई म्हणतात, शेवटी स्वामींनी माझी ओटी भरली. इतक्या लवकर एका छोट्याशा सेवेने मला प्रचिती दिली. जवळपास 8 वर्ष मला बाळ नव्हतं, पण स्वामींच्या सेवांनी, गुरुचरित्र पारायणाने स्वामींनी मला हे फळ दिलं. 9 महिने पूर्ण झाले आणि गुरुवारच्याच दिवशी मला मुलगी जन्माला आली. तुम्हाला सांगते, माझी जी मुलगी आहे ती हुबेहूब माझ्या आईसारखी दिसते. माझ्या आईच्या डाव्या कानाच्या पाठीला एक तीळ होता, पण तो मोठा होता. अगदी तीच खून जसाच्या तसा तीळ हा माझ्या या लेकीच्या कानाच्या पाठी आहे. त्यामुळे जो कोणी तिला बघतो ही तुझी आईच आहे असे म्हणतो. शेवटी माझी इच्छा पूर्ण झाली. मला आई पाहिजे होती आणि मला बाळ पाहिजे होतं. दोघीसुद्धा मला त्या एकाच रूपात मिळाल्या. ही फक्त स्वामी कृपा आहे. मी चुकले होते. मी मांसाहार खाऊन सेवा केली होती, पण स्वामींनी तरीही माझा राग धरला नाही. उलट स्वामींनी मला दाखवून दिले, हम गया नहीं जिंदा है. खरंच या वाक्याची मला स्वामींनी असंख्य वेळा प्रचिती दिली. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, खूपच अद्भुत अनुभव. बघा, तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.